परफेक्ट छोले भटुरे कसे बनवायचे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत। छोले न भिजवता ही छोलेची भाजी कशी बनवायची आणि भटुरे फुलण्यासाठी काय करायचे ते संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल सर्व सांगितलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि छोलेची ही भाजी एकदम सोपी आणि खूप चविष्ट बनवून तयार होते। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 वाटी काबुली चणे घेतलेले आहेत। ते 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर एका कुकरमध्ये आपण 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। खडे मसाल्यामध्ये आपण तमालपत्र, लवंग, दालचिनी हे सर्व घातलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये धुवून घेतलेले चणे घालायचे आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ, जेवढं चण्याला आवश्यक आहे तेवढंच घालायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि त्यामध्ये किंचितसं तेल घालायचं आहे। त्यामुळे काय होईल, ज्यावेळी चणे शिजतात त्यावेळेस त्यातील पाणी बाहेर येणार नाही। आता आपल्याला हे कुकर एक शिट्टी काढून अर्धा तास कमी गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणजे आपले चणे मस्त शिजतील आणि ज्यावेळेस थंड कुकर होईल त्यावेळेसच उघडायचं आहे। आता आपण भटुरेचे पीठ मळूयात। त्यासाठी आपण एका परातीमध्ये पाव किलो हा मैदा घेतलेला आहे। त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि बेकिंग पावडर घातलेली आहे। चवीसाठी आपण त्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये पचनासाठी आपण ओवा घातलेला आहे। हे पीठ आपण थोड्याशा दुधामध्ये आधी मळायचं आहे। पीठ मळताना जसं आपण चपातीचा दाबून गोळा बनवतो त्या पद्धतीने नाही मळायचं, बोटाच्या साहाय्यानेच हे पीठ एकत्र मळायचं आहे। मनगटाचा वापर करायचा नाही, म्हणजे आपले भटुरे हे फुलले जातील। अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ एकत्र आणायचं आहे आणि ह्याचा गोळा बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता, आवश्यकता लागली तर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे। जास्त घट्ट किंवा पातळ हे पीठ मळायचं नाही। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे 20 ते 25 वेळा जोराने परातीमध्येच अशा प्रकारे आपटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ मऊ होईल। त्याला हाताने जास्त दाबायचं नाही आणि हे पीठ आपण झाकण टाकून तसंच ठेवून द्यायचं आहे आणि छोलेची भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपण इथं कांदा, टमॅटो, मिरची, आलं, लसूण घेतलेलं आहे। आता आपण कांदा हा बारीक चिरून घेतला, मिरची बारीक चिरून घेतली, आलं लसणाची पेस्ट केली, टमॅटोची पेस्ट केलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण मसाले जे लागणार आहेत ते आपण एका प्लेटमध्ये मिक्स करून घेऊयात। त्यासाठी आपण इथं चना मसाला, लाल तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला, हळद हे सर्व घातलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मसाले मिक्स करून असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण छोले शिजले आहेत का बघूयात। आता अर्ध्या तासानंतर मस्त आपले छोले शिजलेले आहेत। त्यामध्ये थोडंसंच पाण्याचं प्रमाण आहे। कलर पण त्याला छान आलेला आहे, त्यामध्ये हळद आणि तिखट टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता, आणि त्यामध्ये चव पण छान उतरते। असे पण हे चणे छान लागतात। आता हे बघा, आपले छानपैकी चणे शिजलेले आहेत। आता एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2-3 पळ्या किटलीतल्या तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण अर्धा चमचा जिरे घातले। जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। तुम्ही बारीक चिरून घेतलेला कांदा घालू शकता किंवा त्याची पेस्टही बनवू शकता। आता ह्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। तुकडे हिरव्या मिरचीचे बारीक चिरून घालायचे आहेत। त्यानंतर आपण ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, ती सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत। मध्यम गॅसवरती आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घातलेली आहे, ती सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगली परतून
घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, ग्रेव्हीला पुरेल एवढेसं, कारण आपण चण्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता हे जे मसाले आपण एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवले होते त्यामध्ये ते घालायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत। ही भाजी थोडीशी आंबट चवीची असते आणि त्यामुळे ती छान लागते। त्यामुळे त्यामध्ये 2 चमचे आपण आणखीन टॅमॅटो सॉस घातलेला आहे, त्यामुळे पण त्याला एक छान चव येते। त्यानंतर आपण इथं आमचूर पावडर घातलेली आहे, आमचूर पावडरमुळे पण त्याला छान चव येते। आता आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते घालायचे आहेत। तुम्हाला जर घट्ट पातळ जशी भाजी आहे त्या प्रमाणात तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता। ही जरा रसरशीतच चणा मसाल्याची भाजी असते। आता बघा, हे आपल्याला 5-1 मिनटं कमी गॅसवरती असंच शिजू द्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर त्यामध्ये उतरेल। आता बघा, आपली मस्तपैकी छोले भटुरेची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण भटुरे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आता आपण मगाशी जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते झाकण टाकून ठेवलं होतं। आता एका पोळपाटावर आपण थोडासा मैदा भुरभुरून ठेवलेला आहे। त्यानंतर हे पीठ बघा, ह्याला एक लचक आलेली आहे। आता ह्याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारेच आपण गोळ्या बनवायच्या आहेत। दाबून दाबून गोळ्या बनवायच्या नाहीत, नाहीतर आपले भटुरे फुलणार नाहीत। अशाच प्रकारे आपण ह्या गोळ्या बनवायच्या आहेत, त्याला गोलाकार वगैरे देण्याची काही गरज नाही। अशाच हलक्या हाताने आपण ह्या गोळ्या बघा, अशा पद्धतीनेच आपण ह्या सर्व गोळ्या बनवून घेणार आहोत। पाव किलो पिठापासून जवळजवळ 10 ते 12 भटुरे बनवून तयार होतात। आता आपण हे हाताने सुद्धा बनवू शकतो किंवा लाटण्याच्या मदतीने पण बनवू शकता। हलवाई स्टाईल म्हटलं तर ते हातावरतीच अशा पद्धतीने भटुरे बनवतात। आता आपण घरी म्हटलं तर असे हलक्या हाताने सुद्धा पोळपाटावर बनवू शकतो। अशा प्रकारे आपण हातावरती बनवलेले आहेत आणि बघा, असे जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असे आपण भटुरे बनवून घ्यायचे आहेत। हे भटुरे कमी गॅसवरती तेल गरम करायचं आणि मग कमी गॅसवरती तळायचे आहेत आणि तळताना त्यावरती तेल उडवायचं आहे, म्हणजे भटुरे चांगले फुलतात। आता पोळपाट लाटण्याने पण अशा पद्धतीने हलक्या हाताने भटुरे लाटायचे आहेत। बघा, अशा प्रकारे आपण हे भटुरे तळून घेतलेले आहेत। खूप छान असे भटुरे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छोले भटुरे नक्की ट्राय करा। एकदम मस्त आणि मऊसूद असे भटुरे बनवून तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।